ती इतली नावां रुपां काडल्या आणि हे आमचे गोंयचे कलाकार, गोंयच्या मातयेंतले कलाकार उमाकांत ओके तशेंच नरेश नाईक. म्हाका सरपंच दीपा पेडणेकर हांगा आयिल्ली आसा, ताणी येवन मातशें माचयेर बसका घेवची. एवढंच येतं मला, आणि हे पण मी आता सरांकडून शिकलोय. पण याचा अर्थ असा नाहीये की आतापर्यंत जे काही झालं ते मला कळलं नाही. मला सगळं कळलेलं आहे आणि कार्यक्रम खूप सुंदर चाललाय. फक्त एवढंच की बोलता येत नाही, पण भाषा इतकी सुंदर की मला खरं शिकायला खूप आवडेल आणि वेगळी भाषा शिकायला मला नेहमीच आवडत आहे. सो इथे आज माझी या मठात गोव्यात येण्याची इथं दुसरी वेळ आहे. तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी जेव्हा जर मला इथे परत बोलावलं तर तेव्हा मात्र मी नक्की थोडं जास्त बोलू शकेल कोकणी भाषेमध्ये. तोपर्यंत मी नक्की शिकण्याचा प्रयत्न करेन. आणि आज इतका छान दिवस आहे, आज गुरुपौर्णिमा. म्हटलं की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा इतक्या सुंदररित्या साजरी होणं हे फार म्हणजे आनंददायी खरं माझ्याकरता. कारण दोन गोष्टी आहेत. गुरुपौर्णिमा साजरी होते माझ्याकरता स्वामींच्या मठामध्ये, आणि आज स्वामींच्या मूर्तीचं अनावरणही करता आलं. तर मला असं वाटतं की हा एक दुःख शर्करा योग आहे की यापेक्षा अजून छान पद्धतीने गुरुपौर्णिमा काय साजरी होऊ शकते. म्हणजे आज मला खरंच माझं ना बालपण आठवलं. कारण आमच्या घरामध्ये मी कायम सांगतो की माझी आणि स्वामींची ओळख ही माझ्या आजोबांमुळे आहे. कारण आमच्या घरात माझ्या जन्माच्या आधीपासून स्वामींचं करतात आणि माझे आजोबा हे नाडीतज्ञ होते बेसिकली. सो नाडीतज्ञ म्हणजे नाडी पाहून ते ज्योतिष सांगायचे. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच लोकांची ये जा असायची. आणि मी अगदी लहान होतो तेव्हा आमच्याकडे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे दोन उत्सव म्हणजे अगदी आपण जसं दिवाळी दसरा साजरा करतो त्याप्रमाणे आमच्या घरात साजरे व्हायचे. तर मला आठवतं आमच्या घरात एक स्वामींचा 2 मोठे फोटो होते. सो दिवसभर लोकांची ये जा असायची आणि स्वामींच्या फोटोला हार इतके हार असायचे की नंतर एका पॉईंटला मग चेहरा पण दिसायचा नाही. मग आम्ही तर 2 हार काढायचो, पुन्हा नवीन हार यायचे, पेढे, लोकांचं येणं, आरती, आणि ते इतकं प्रसन्न वातावरण सगळं असायचं ना. सो आज पण मला अगदी तेच फिलिंग आलं आणि खूप वर्षानंतर आज पुन्हा एकदा माझी गुरुपौर्णिमा खूप छान पद्धतीने साजरी झाली असं मी म्हणतो. तर ह्या वाक्याचा अर्थ कोण कसा घेतं याच्यावर अवलंबून. मला असं वाटतं म्हणून ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. असं नाही आहे की मी आता घरीच आहे आणि काहीच करणार नाही आणि म्हणणार काही स्वामी आहेत ते बघतील आणि मला देतील. तर असं होणार नाही आहे. तुम्ही जोपर्यंत कष्ट करत नाही, प्रामाणिक प्रयत्न करत नाही, तोपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही. आणि दुसरा अर्थ असा पण आहे की जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तरी सुद्धा हे लक्षात ठेवा की स्वामी पाठीशी आहेत, ते बघतायत तुमच्याकडे. तर कायम आपण एक चांगल्या मार्गावर चालणं, चांगली कर्म करणं, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं. पण स्वामी असे म्हणत नाही ना की तुम्ही सगळी कामं सोडा आणि फक्त या मंदिरात या माझ्या दर्शनाला या आणि इथून बसा आरती करत राहा, असंही म्हणत नाही. एक साधं म्हणणं काय की तुम्ही जिथे कुठे असाल सगळ्यात पहिले तुम्ही तुमची नित्यकर्म पूर्ण करा, जबाबदाऱ्या पार पाडा, आणि ह्या सगळ्यातून तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मनापासून घेतलेलं माझं एक नाव हा माझ्यापर्यंत तुमचा नमस्कार पोचण्यासारखं असेल. सो मन स्वच्छ असावं, श्रद्धा निर्मळ असावी, आणि म्हटल्याप्रमाणे तुमच्या प्रायोरिटीज म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्या, नित्यकर्म या सगळ्या पार पाडा. आणि मग जिथे कुठे असाल तिकडून अंतःकरणातून त्यांना घातलेली एक हाक त्यांच्यापर्यंत पोहोचतेच आणि देव आहे ना. सो प्रत्येक वेळी आपल्याला देवाला प्रूव्ह करण्याची गरज पण नाही आहे की बरं चांगलं करतो बरं का, हे छान आहे बरं का, हे मी आज हे केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, सांगण्याची पण गरज नाही. सगळं माहिती आहे देवाला, सगळं बघतोय म्हणून तो देव आहे ना.
आणि आपण माणूस आहोत. पण स्वामी म्हणजे मला या पूर्ण 5 वर्षांच्या प्रवासात आहे ना, म्हणजे काही गोष्टी मला खूप प्रकर्षाने मला इतक्या आवडल्या त्या करतात मालिकेतून सगळ्या मी दाखवतात. पण मी नेहमी म्हणतो की स्वामींचं असंही नाही की आपण आज स्वामींबद्दल एक पुस्तक वाचलं आणि उद्या मला स्वामी कळाले, असं होऊ शकत नाही. कारण स्वामी कळणं हे फार अवघड आहे. कारण त्याचा स्वभाव मुळात इतका अनप्रिडिक्टेबल आहे की ते कुठल्या क्षणी काय रिॲक्ट होतील नाही कोणीच सांगू शकत. म्हणजे आत्ता चिडते तर दुसऱ्या क्षणी पण प्रेमाने बोलते. तुम्ही इतके सुंदर शॉर्ट फिल्म आज इथे आम्हाला ते ट्रेलर पाहायला मिळालं ब्रह्मांड नायक, तर तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून त्यांच्या शॉर्ट फिल्मला प्रेम द्या आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली करताही माझ्याकडून खूप शुभेच्छा सर. अशा अनेक कलाकृती तुमच्या हातून घडत राहो आणि स्वामींची लीला स्वामींचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचत राहो ही स्वामीची प्रार्थना. आणि जाता जाता जो मंत्र तुम्ही कायम स्वामींच्या मुखातून आजपर्यंत ऐकत आला आहात, जर तुम्ही सगळे माझ्याबरोबर म्हणणार असाल तर आपण म्हणूया. सगळे म्हणणार आहे? मागे आवाज ऐकू येत नाही का माझा? सगळे म्हणणार आहेत? शिव हरी शंकर नमामि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो शिव शंकर शंभो हे गिरिजापती हे गिरिजापती भवानी शंकर भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ महाराज की थँक्यू सो मच. फक्त सरांकडे त्यांच्यानी आजच्या या ब्रह्मांड नायक मूवीचे उद्घाटन केलं.